गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या या सायन्सवाला दादा या युट्यूब चॅनलवरती. साल 2021 साली मी माझा हा प्रवास एका क्लासमधून सुरू केला होता. विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांना आपलंसं वाटणार, त्यांच्या पाठीशी नव्हे तर त्यांच्या सोबत राहून त्यांना कोणाच्या तरी समजून घेणाऱ्याची गरज आहे या गोष्टीची मला जाणीव होत होती. आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा त्या नव्या जिद्दीने, नव्या आशेने, नव्या उमेदीने एक नवीन संकल्पना, द मराठी एज्युकेशनल रिव्हॉल्युशन, सायन्सवाला दादा ही एक नवीन संकल्पना घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे. मित्र हो, आज मार्केटमध्ये रिक्वायर असणारं स्किल आणि एज्युकेशन सिस्टीम मध्ये मिळणारं नॉलेज यांमध्ये फार तफावत आहे. आज शिक्षणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर पैसा आकारला जातो आणि यातच आपला युवक हा भरकटला जातो. आज प्रत्येक आई वडील त्यांच्या लाखो वर्षांची पुंजी मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करतात आणि या बदल्यात मिळतं तरी काय? आज बोटावर मोजण्या इतकी पोरं हे उंच यशाच्या शिखरावरती पोहोचूनही जातात, पण बाकीच्या मुलांचं काय? खरंच हा प्रश्न आपल्या मराठी युवकांना सतावत चालतोय. आज प्रत्येक मुलाची त्याची स्वतःची अशी काही स्वप्न उरलेलीच नाहीयेत. त्याला फक्त आणि फक्त त्याच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय हा एकच ध्यास त्याच्या मनात आहे. आणि म्हणूनच त्या प्रत्येक आईवडिलांना एकच विनंती आहे की बाबा रे, जेव्हा जेव्हा आपल्या मुलाला कमी मार्क्स मिळत आहेत, जेव्हा जेव्हा आपला मुलगा हा खाली पडतोय, तेव्हा तेव्हा त्या मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. पुन्हा एकदा त्याला उभं राहण्याचं बळ द्या. आणि बघा, ज्यावेळेस आपल्या बापाचा हात त्या मुलाच्या पाठीशी असतो ना, त्यावेळेस या जगातलं दुसरं मोटिवेशन त्याच्यासाठी कामात येणार नाही. आणि म्हणूनच सायन्सवाला दादा हे मुलांना समजून घेणारं, मुलांसाठी काम करणारी एक नवीन संकल्पना जी डोक्यात आली आणि त्यात सत्यात उतरते. मित्र हो, आज आपली ही जी लाईफ आहे ही चालू कशी आहे माहिती आहे का? अगदी महाभारतासारखी. आपण ज्यावेळेस लहान असतो ना, त्यावेळेस आपल्याला प्रत्येकाला वाटतं की आपण कृष्ण आहे. मैया मैंने माखन नाही खाया, मैया मैया मुझे माखन दे दो, असं प्रत्येकाला वाटतं. कारण त्यावेळेस आपले प्रत्येक लाड पूर्ण होत असतात. ज्यावेळेस आपण 10वीला येतो त्यावेळेस प्रत्येकाला असं वाटतं की आपण अर्जुन आहे, कारण प्रत्येक गोष्टी चांगले मार्क्स मिळतात, मनासारख्या गोष्टी घडत असतात, त्यावेळेस आपण अर्जुन असतो. ज्यावेळेस तुमची कॉलेजची लाईफ सुरू होती त्यावेळेस तुम्हाला कर्ण झाल्यासारखं फील होतं, कारण तुम्हाला अभ्यासातलं सगळं काही येत असतं, पण आयुष्यात पाहिजे त्या यशाच्या शिखरापर्यंत आपण पोहोचू की नाही पोहोचू या गोष्टीचे अनेक प्रश्न उपस्थित असतात. वयाच्या 20 ते 25 वर्षात ज्यावेळेस तुम्ही उभे असतात त्यावेळेस तुम्हाला पितामह भीष्म झाल्यासारखं वाटतं, कारण प्रत्येक मुलाला त्याच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं असतं. ही लाईफ ही अगदी त्या महाभारतासारखी झालेली आहे. आणि मित्र हो, खरंच त्या प्रत्येक पालकांना एकच गोष्ट सांगायची की आज प्रत्येक मुलगा हा झटतोय, रडतोय फक्त आणि फक्त तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. आज मुलांना अभ्यास कर, बरेच ताणे सोसवले जातात, बरेच ताणे त्यांना ऐकवले जातात, पण त्या मुलाच्या मनातल्या भावना ह्या कधी समजूनच घेतल्या जात नाहीत. आज मुलांना आपलंसं समजून घेणारं कोणीतरी हवंय आणि सायन्सवाला दादा हा तोच प्लॅटफॉर्म, ज्यात तुम्हाला समजून घेऊन अगदी एज्युकेशनकडे बघण्याचा, एका शिक्षकाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करणार आहे. पोरांनो, सध्याच्या घडीला एज्युकेशनल रेस ही अतिशय कॉम्पिटेटिव्ह झालेली आहे आणि या रेसमध्ये टिकणं हे अतिशय गरजेचं झालेलं आहे. पोरांनो, लक्षात ठेवा, उद्याचं येणारं चित्र हे पूर्णपणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असणार आहे, याची तुम्हाला आम्हाला जाणीव आहेच. आणि म्हणूनच त्या उद्देशाने पावलं टाकणं ही आत्ताच काळाची गरज झालेली आहे. पोरांनो, लक्षात ठेवा, मोठ्या मोठ्या स्वप्नांची सुरुवात ही नेहमी लहान पावलांनीच होते. त्यामुळे आजच प्रयत्न करायला सुरुवात करा. मी तुमच्या सोबत आहे. सायन्सवाला दादा या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने नक्की अभ्यास कसा करायचा, येणारा काळ नक्की कसा असणार आहे यासाठीचा सुंदर आणि सोपा असा एक रोडमॅप तुम्हाला तयार करून दिला जाईल. इथे तुम्हाला अनेक पॉडकास्ट बघायला भेटतील, एज्युकेशनल व्हिडिओ बघायला भेटतील. या चॅनलवरती तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने आणि उत्तम दर्जाचं फ्री असं एज्युकेशन प्रोव्हाइड केलं जाईल.
स्ट्रक्चरल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला नोट्स मिळतील. एकंदरीत काय, आपला आपला मोटिव्ह हा फक्त एज्युकेशन प्रोव्हाइड करणं इतकाच मर्यादित नाहीये, तर आपला मराठी मुलगा हा आता एक उंच अशी उडान झेप घेण्यासाठी तयार झालेला आहे. पण त्याच्या स्वप्नांना छोटंसं बळ देण्याचा छोटासा प्रयत्न हा सायन्सवालाच्या चॅनल मार्फत तुमच्यासाठी केला जाणार आहे. चला तर मग पोरांनो, सुरू करूया एक नवीन प्रवास. आज प्रत्येक विद्यार्थ्याला माझ्या सोबत पुढे घेऊन जाण्याचं एक जे स्वप्न मी बघतोय, आय होप सो या स्वप्नात तुम्ही माझ्या सोबत असणार आहात. आणि जाता जाता एवढंच सांगतो पोरांनो, आता आपल्याला मेहनत करायची आहे. 8 तास झटणाऱ्या आपल्या बापासाठी आणि दिवस रात्र आपल्यासाठी काबड कष्ट करणाऱ्या आईसाठी मी तुमच्या सोबत आहे. आय होप सो तुम्ही देखील माझ्या सोबत असणार आहात. पोरांनो, लवकरात लवकर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. टेलिग्रामला जर जॉईन नसाल झाला तर तिकडे आधी जॉईन होऊन ठेवा, कारण की तिथे तुम्हाला वेल स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये नोट्स मिळणार आहेत. तिथे तुम्हाला वेगवेगळ्या अपडेट्स भेटणार आहेत. त्यासाठी टेलिग्रामला जॉईन करून ठेवा. इंस्टाग्रामला जर का तुम्ही फॉलो करून नसेल ठेवलेलं तर इंस्टाग्रामला फॉलो करून ठेवा. तिथे देखील वेगवेगळे अपडेट्स येत राहतील. आणि जाता जाता एवढंच म्हणतो, गणपती बाप्पा मोरया. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. हा पुढचा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे, कारण त्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत मुलांसाठी एक रोडमॅप. धन्यवाद.